ज्योतिष शलाका आणि ज्योतिष दर्पण ही मॅडमची दोन पुस्तके खूप लोकप्रिय झाली आहेत. आता मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. सुवर्ण मॅडमच्या ज्योतिष कार्यशाळा नेहमीच चालू असतात. त्यामध्ये वैद ज्योतिष बेसिक आणि ऍडव्हान्स, तसेच आरोग्य कार्यशाळा, गोचर, विवाह कार्यशाळा, शिक्षण आणि करिअर कार्यशाळा या सर्व कार्यशाळा चालू असतात. सुवर्णा मॅडमचा ज्योतिष शास्त्रामध्ये खूप सखोल अभ्यास असल्यामुळे त्यांना मित्र राष्ट्र गौरव, साहित्य गौरव आणि ज्योतिष गौरव असे पुरस्कारही मिळाले आहेत. अशा आपल्या लाडक्या सौ सुवर्णा सुत्रावे मॅडम आज आपल्याला हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधणार आहेत. सुवर्णा मॅडम, आपले स्वागत करते. सर्वांना नमस्कार. हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मर्यादा पुरुषोत्तम राम आणि त्यांचे परमभक्त हनुमान यांच्या बाबतीत बोलणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे असे समजले जाईल. तरी मला जेवढी माहिती आहे, एक ज्योतिषी म्हणून आपण ज्योतिषशास्त्रानुसारच त्यांच्या पत्रिकांची उकल केली तर निश्चितच आजचा दिवस सफल झाला असे म्हणता येईल. कारण या पत्रिका खूप कमी अभ्यासायला मिळतात आणि या त्यांच्या जयंतीनिमित्त जर आपण एक ज्योतिषी म्हणून पत्रिका अभ्यासता आले तर असे कोणते पत्रिकेमध्ये योग होते की ज्यामुळे 14 वर्ष वनवास प्रभू श्रीरामांना झाला आणि त्यांचा सेवक म्हणून हनुमंतांनी निश्चितच त्यांना केलेली ही मदत आपण ही विसरू शकत नाही. एक आदर्श भगवान विष्णूचेच अवतार असे हे राम आपण म्हणतो. तर भगवान विष्णूंचे 7वे अवतार म्हणजे त्रेता युगामध्ये अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचे पुत्र हे प्रभू श्रीराम होते. सत्य आणि आदर्श त्याचबरोबर धर्माचे प्रतीक देखील त्यांना समजले गेलेले आहे आणि आई वडिलांच्या एका शब्दानुसार वचनानुसार दिलेल्या वचनानुसार 14 वर्ष वनवास त्यांनी स्वीकारला होता. तर सीतेच्या अपहरणानंतर रावणाच्या वधासाठी श्रीलंकेमध्ये धर्माची स्थापना देखील केली गेली. विभीषण आणि जे परमभक्त होते तर त्यांच्या मदतीने तिथे श्रीलंकेसारख्या देशामध्ये रावणाची ही लंका होती तर तिथे आपल्या हिंदू धर्माची स्थापना केली आणि एक आदर्श राजा या स्वरूपामध्ये रामराज्याचा विस्तार प्रभू श्रीरामांनी केला. जीवनातील त्यांचे आदर्श म्हणजे एक आज्ञाधारी पुत्र, प्रेमपूर्वक भाऊ, न्यायप्रिय राजा असे समजले गेलेले आहे. सत्य, करुणा, वीरता त्याच्याबरोबरच एक मर्यादा पुरुषोत्तम असणारे दिव्य व्यक्तिमत्व म्हणजे प्रभू श्रीराम हिंदू धर्माचे एक आदर्श व्यक्तिमत्व समजले जाते. तर प्रभू श्रीरामांचा आदर्श सर्वांना माहिती आहे, पण एक ज्योतिषी म्हणून आपण त्यांच्या पत्रिकाचा अभ्यास जर आपल्याला करता आला तर निश्चितच सर्वांना त्याचा चांगला लाभ मिळणार आहे असे म्हणता येईल. तर त्यांचा जन्म चैत्र नवमीला दिवसा 12 वाजता, राशी कर्क, नक्षत्र पुनर्वसू, जन्म ठिकाण अयोध्या. या जन्मतारखेबाबत थोडीशी संदिग्धता आहे. 10 जानेवारी 5114 ईसापूर्व अशी काही ठिकाणी नोंद आहे, तर काही ठिकाणी 22 फेब्रुवारी 7119 अशी नोंद आहे आणि पत्रिका काढण्याचा विचार करता ही ईसापूर्व पत्रिका असल्यामुळे बरेच कमी ऍप ही पत्रिका देतात. त्यामुळे मला तुम्हाला प्रत्यक्ष ती दाखवता आली नाही. तरी तुमच्याकडे वेगळा कोणता ऍप आहे तर त्या दृष्टीने ही तारीख जर घालून तुम्ही अभ्यास ती पत्रिका आली तर निश्चितच तुम्ही पाहू शकता. तर त्यांचा जन्म नक्षत्र पुनर्वसू, दुपारी 12 वाजता चैत्र शुक्ल नवमी, सूर्यदेव त्यावेळेला आपल्या उच्च स्थानावर असतात. तर अयोध्येच्या ठिकाणी शरयू नदीच्या काठावर अभिजित मुहूर्तावर प्रभू श्रीराम यांचा त्रेतायुगामध्ये जन्म झालेला आहे. एक आदर्श अशी पत्रिका त्यांची समजली जाते. तर ही कशी होती पत्रिका, तर ती कर्क लग्नाची पत्रिका आहे आणि सर्व ग्रह त्यांचे उच्च मध्ये आहेत. तर कर्केचा चंद्र उच्च, चंद्र आणि गुरु लग्नस्थानी आहेत आणि उच्चीचा चंद्र हा मातृसुखाचे अपरिमित गुरुचे सुख देतो आपल्याला असं माहितीये. मातृसुखासाठी आईच्या एका वचनासाठी पूर्ण 14 वर्ष त्यांनी
वनवास घेतलेला आहे. त्यानंतर चंद्र आणि गुरु यांची युती म्हणजे आपल्याला माहिती आहे, तो गजकेसरी योग देखील बनतो. संतती, संपत्ती, वैवाहिक जीवन, अ, आरोग्य ह्या गोष्टी सर्व प्रभू श्रीरामांना चांगल्या मिळाल्या. परंतु त्यातले त्यात ते त्यांचे वैयक्तिक असे सुख काही मिळाले नाही. ते फक्त जगाला दर्शविण्यापुरतं किंवा कागदोपत्री किंवा असं वरवरचं म्हणता येईल आपल्याला बघा. परकेचा गुरु असला तरी त्यांना हवं तसं मातृसुख मिळालं नाही. संतती सुख देखील मिळालं नाही. पत्नीचं सुख देखील मिळालं नाही. तर मग का अशा या गोष्टी का पाहायला मिळाल्या? तर द्वितीय स्थानी सिंहरास आणि या सिंहेचा स्वामी रवी देखील कर्मस्थानी उच्चीचा म्हणजे मेष राशीचा बुधाबरोबर तो होता. त्यांचे वडील हे एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे. राजा दशरथ हे आदर्श जीवनामध्ये एक आदर्श मूल्य असणारे व्यक्ती होते. हे सर्वांना आपल्याला माहितीच आहे. लग्नस्थानी उच्चीचा गुरु होता. हंस योगामधील हा गुरु होता. त्यामुळे बालपणी शिक्षणाच्या दृष्टीने देखील एक उच्च गुरु त्यांना मिळाले. त्यांचं शिक्षण वगैरे एकदम वरच्या लेव्हलचं आपल्याला झाले. तर योग वसिष्ठ, ते वसिष्ठ हे त्यांचे गुरु. तर योग वसिष्ठ ही कादंबरी आहे आणि त्या कादंबरीमध्ये प्रभू श्रीरामांना वसिष्ठांनीच काही जीवन तत्वे सांगितलेली आहेत. तर इथे आता पत्रिकाचा विषय चाललाय त्यामुळे मी त्याबाबतच बोलते. सप्तम स्थानी मंगळ उच्च रुचक योग, मंगळाचा रुचक योग होतो. चतुर्थात शनी उच्च शश योगामध्ये. तर तिथे बघा शनी शश योगामध्ये आलेले आहे तर सर्व प्रकारचे शब्दांचे पालन करणे, कर्तव्यनिष्ठता, एकपत्नी व्रत आणि एकवचनी असे सगळे गुण हे प्रभू श्रीरामांच्या अंगी होते. सप्तमातील मंगळ मकर राशीचा उच्चीचा पण जिंकून भूमिकन्येला जिंकण्यासाठी पण जो होता तर तो पूर्ण करायला लागला आणि त्यानंतरच सीतेशी विवाह झाला. परंतु वैवाहिक जीवन हे कसे होते आपल्याला माहिती आहे. 14 वर्ष वनवासात पत्नीबरोबर प्रतस्थ जीवन, रानावनात काट्याकुट्यात त्यांना अनुभवास आलेला आहे. तर कर्मस्थानी असणारा मंगळ, रवी आणि बुध यांच्याबरोबर होता तरी पण आपल्याला तो त्यांचा वनवास पाहायला मिळाला. आणि शनी मंगळाच्या केंद्रात असल्यामुळे रावणाकडून सीतेचे अपहरण झाले. अचानक संघर्षमय युद्ध झाले आणि त्यामध्ये झालेला रावणाचा पराभव म्हणजेच सत्याचा असत्यावर झालेला विजय असं म्हणता येईल. आणि ह्या रावणाचा पराभव कशामुळे झाला तर लाभेश गुरु हा लग्नस्थानी असल्यामुळे आपल्याला ही सगळी चांगली फळे पाहायला मिळाली. सप्तमात उच्च मंगळ आणि शुक्र भाग्यात, परंतु कसा होता तो शुक्र तर केतू युक्त होता. त्यामुळे नवविधा भक्तीचा लाभ त्यांनी या शुक्रामुळे त्यांना दिलेला आहे. परंतु केतू बरोबर शुक्र असल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये चांगले लाभ देत नाही. आपल्याला माहिती आहे केतू कसा ग्रह आहे तर केतू हा आध्यात्मिक ग्रह आहे. तो मोक्षाची पत्रिका असणारा ग्रह आहे. मोक्षाची पताका, अध्यात्माची पताका असं केतूला म्हटलं जातं. आणि त्यामुळेच शुक्र हा केतू बरोबर असल्यामुळे वैवाहिक जीवनात जे काही म्हणायचं ते आध्यात्मिक सुख असं त्यांना मिळालेलं आहे. तर तिथे त्यांना भक्तीचा लाभ आपल्याला मिळालेला आहे. त्या भाग्यातील केतूने एक उच्च आदर्शवादी व्यक्तिमत्व त्यांचं हे विकसित केलेलं आहे. त्यानंतर 12 वर्ष वनवासात राहायचे योग देखील या शुक्र केतूमुळे आलेले असावेत असं थोडंसं वाटतं आहे. त्याचबरोबर सीतेच्या शुक्र केतू हा योग जिथे-जिथे राहू आणि केतू येतात ना, शुक्राबरोबर त्यातल्या त्यात येतात ना, तर तिथे चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. तर तसाच अनुभव यांच्या पत्रिकेनुसार माईच्या चारित्र्यावर आलेले शिंतोडे आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर दशमस्थानी उच्च रवी असून एक अयोध्येचा राजा म्हणून आदर्श व्यक्तिमत्व नावलौकिक प्रभू श्रीरामांनी मिळवलेले आहे. 9 आकड्याचा संबंध हा मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असतानाच आमच्या सरांनी, विजय जकातदार सरांनी सांगितलेलं आहे, की 9 आकडा आपल्याला माहिती आहे. आपल्यापैकी सर्वजण अंकशास्त्राचा अभ्यास करतात. तो मंगळाचा हा आकडा आहे. आयुष्यात पराक्रम हा हवा, त्यामुळे मंगळाची साथ सोबत ही निश्चितच आपल्याला हवी.
मंगळ नसता तर आपल्याला पराक्रम सर्व लोक आपल्याला सगळे सॉफ्ट सॉफ्ट पाहायला मिळाले असते. त्यांच्यामध्ये रक्त उसळलं नसतं, त्यांना राग आला नसता किंवा व्यक्त होता आलं नसतं. त्यासाठी मंगळ हा आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचा आहे. तर 9 आकडा हा मंगळ 9 आकडा असणारा हा मंगळ 2 प्रकारचे लाभ आपल्याला देतो. तर तिथे प्रभू श्रीरामांची पत्रिका अभ्यासताना हा 9 आकडा महत्वाचा त्यांच्या पत्रिकेशी संबंधित आहे असं म्हणता येईल. कारण 9 आकडा हा मंगळाची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह 2 प्रकारची फळे आपल्याला देतो. बघा आपण हस्तशास्त्राचा अभ्यास आपण करतोय, सर आहे तिथे. तर हातावर देखील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी 2 मंगळ मंगळ आपल्याला पाहायला मिळतात. त्यानुसार तुमच्या व्यक्तीचा स्वभाव कळतो. जर तुमचं पॉझिटिव्ह मंगळ चांगला आहे, तर तिथे तुम्हाला डॉमिनेशन आयुष्यामध्ये करता येईल. परंतु जर तुमचा मंगळ निगेटिव्ह चांगला आहे, तर तिथे लोकांकडनं नेहमी डॉमिनेशन होणार आहे आणि तुम्हाला सहज सहन करायला लागणार आहे आणि तिथे तुम्हाला प्रतिकार करता येणार नाही. तर ही 2 मंगळाची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फळे आहेत. आता प्रत्येकाने आपापला हात किंवा आपल्या पत्रिकेमध्ये देखील पहा तुमचा कसा मंगळ आहे, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का? त्यानुसार आपल्याला लोक डॉमिनेटिंग करतात, की आपल्याकडून इतरांचं डॉमिनेशन होतं. तर ह्या 2 गोष्टी मंगळाशी संबंधित आम्हाला शिकायला मिळालेलं ते तुमच्या पुढे मांडते. त्याचबरोबर हा मंगळ आयुष्यामध्ये मंगळ नेहमी चांगली फळे देतो, असं कधी पाहण्यात आलेलं नाहीये. तो बघा ज्या ग्रहांबरोबर असतो ना, तर तिथे-तिथे काहीतरी गडबड करून ठेवतो. म्हणजे काही कालावधीपर्यंत पॉझिटिव्ह फळे आपल्याला मंगळाची निश्चित मिळतात. पण अग्रेसिव्हनेस किंवा तापटपणा, राग, असं अतिसहनशीलता, सहनशीलता नसते त्या लोकांना. या गोष्टी आपल्याला या मंगळाशी संबंधित दिसतात आणि जिथे निगेटिव्ह विचार करतो, तर काही कालावधीनंतर हा मंगळ निश्चितच निगेटिव्ह पाहायला मिळतो. तर तसाच अनुभव हा प्रभू श्रीरामांच्या पत्रिकेमध्ये देखील आलेला आहे. मंगळ त्यांचा चांगला होता. त्यामुळे काही कालावधीपर्यंत बघा आपल्याला ग्रहांची वय माहिती आहे. तर साधारण 30शी पर्यंत मंगळाचा दोष पण निघून जातो. तर 30 वयापर्यंत मंगळ ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतो. तर साधारण ह्याच कालावधीमध्ये त्यांना प्रभू श्रीरामांना त्रास झाला आणि तो सहन करायला लागला. तर इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी दोन्ही मंगळाची फळे त्यांना पाहायला मिळाली. काही कालावधीनंतर तो मंगळ चांगला झाला आणि त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या जे काही काम केले आहे, तर तिथे नक्कीच चांगला लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे. तर अशी ही मंगळाची ही प्रभू श्रीरामांची पत्रिका पत्रिका ही एक टिपिकल सर्व ग्रह उच्च असणारी जी लाखामध्ये एक अशी पत्रिका आपल्याला पाहायला मिळते, तशी पत्रिका प्रभू श्रीरामांची आहे. त्यानंतर आता सीतामाईचं पण घेऊया. सीता ही देखील भारतीय संस्कृतीमध्ये एक आदर्श पतिव्रता असे आपण म्हणतो बघा. सकाळी अंघोळ करताना सीता, अहिल्या, द्रौपदी म्हणून प्रत्येकाने पाणी घेतलंच असेल अंघोळ करताना. तर तिथे तिच्या जीवनाची अगम्य निष्ठा, संयम आणि धर्मपालन याचे प्रतीक म्हणजे सीता समजली गेलेली आहे. आणि माता सीतेचा स्वभाव अत्यंत सौम्य, प्रेमळ, सहनशील होता. पतीवर अखंड विश्वास ठेवला. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांनी साथ दिली. रामांना वनवास झाला तेव्हा देखील सर्व राजवाड्यांचे ऐश्वर्य सोडून दिले आणि बरोबर वनवासात जायचा निर्णय घेतला. हा खूप मोठा निर्णय आहे. कारण सर्व सुखांचा त्याग करून आपल्या पतीबरोबर वल्कले धारण करून वनवास स्वीकारणे ही साधी-सुधी गोष्ट नाही. वनवासात देखील त्यांना अनेक प्रकारची संकटे आली, परंतु तिथे पण त्यांचं धैर्य सुटलं नाही. प्रत्यक्ष रावणाकडून देखील त्यांचं अपहरण झालं आणि तिथे अनेक प्रकारचे त्रास त्यांच्यावर झाले. अशोक वाटीमध्ये एका व्रतस्थ जीवनाची सोबत त्यांनी केली आणि त्यांचे पतीवरचे म्हणजे आपल्या प्रभू श्रीरामावरची गाढ निष्ठा, अतूट विश्वास त्यांना माहिती होता, की हे जीवन आहे ते संपूर्ण सत्य, धर्म आणि कर्तव्य पालन करण्यामध्येच त्यांचे निघून गेले आणि एक दिवस असत्यावर सत्य नेहमी जिंकतं. तर ही गाढ श्रद्धा सीतेला एक पतिव्रता आणि शालीनता, पवित्रतेचे प्रतीक मानले गेलेले आहे. तर त्यांचा पत्रिकेचा अभ्यास देखील करूया. तर मला मिळालेली पत्रिका ह्या पत्रिका सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, परंतु एक अभ्यासांती त्या मिळालेल्या आहेत, तर ते देखील मी तुमच्या पुढे मांडते.
तर वैशाख महिन्यातील ह्याच महिन्यामध्ये वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये नवमी तिथीला सीतामाईचा जन्म झाला असं म्हटलेलं आहे. त्यांची राशी सिंह राशी, चंद्र राशी सिंह आणि कर्क लग्न येताना दिसतं आणि ही सीतेचा जन्म झालाय तर ती तिथी सीता नवमी म्हणून भारतभर साजरी केली जाते. रामनवमीच्या नंतर बरोबर 1 महिन्यानी ही तिथी येताना दिसते आणि पौराणिक मान्यतेनुसार मिथिला नगरीचा राजा जनक यांना सीतेचा जन्म अयोनी समजला जातो. तर जमीन खोदताना एका पेटीमध्ये सीता मिळाली असे शास्त्र सांगते. म्हणून सीता ही गर्भातून प्राप्त झाली नाही, तर ती धरतीवर अवतरित झालेली आहे. आणि यांचा जन्म मान्यतेनुसार मंगळवार पुष्य नक्षत्रामध्ये झालेला आहे असं म्हटलं जातं. तर बघा पुष्य नक्षत्र आपल्याला माहिती आहे. पुष्य नक्षत्र शनीचे नक्षत्र आहे. तर भयंकर संकट म्हणण्यापेक्षा विलंबाने मिळणारे यश हे आपल्याला शनीचं नक्षत्र सांगताना दिसतं. तर शनीचं नक्षत्र पुष्य ज्या वेळेला पाहायला मिळतं, तर तिथे जीवन संघर्षमय असतं. संघर्षातून त्या व्यक्तीला स्वतःच्या पराक्रमाने पुढे यायला हे नक्षत्र भाग पाडतं. तर कर्क लग्न आणि सिंह राशीची त्यांची पत्रिका आहे. तर द्वितीय स्थानी चंद्र आहे. चतुर्थ स्थानी शुक्र तूळ राशीचा आहे आणि 6व्या स्थानी केतू, गुरु, रवी आणि बुध रवी आहेत. रवी आणि बुध आहेत धनु राशीमध्ये. तर बघा इथे गुरु केतूचा योग आपण अध्यात्मासाठी महत्वाचा समजला जातो. याला चांडाळ योग असं म्हणता येणार नाही. परंतु तो आध्यात्मिक दृष्ट्या किंवा इंस्टिट्यूशनसाठी गुरु केतूचा योग हा चांगला योग समजला गेलेला आहे. त्यानंतर 7व्या स्थानी शनी आहे. तो मकर राशीचा आहे आणि स्वतःच्या राशीचा हा शनी आहे. दशम स्थानी मंगळ आहे, मेष राशीचा आहे, जो शुक्राला पाहतो. मेष राशीचा मंगळ म्हणजे धाडस, पराक्रम, साहस आणि शुक्राला ज्या अर्थी पाहतो, तर तिथे आपल्या पतीवर असणारी जी निष्ठा आहे, तर ती आपल्याला पाहायला मिळते. 12व्या स्थानी राहू आहे, मिथुन राशीचा राहू आहे. तर हा तसं 12वं स्थान हे शनीचं स्थान समजलं जातं आणि इथे राहू, केतू ज्या वेळेला असतात ना, तर ती मोक्षाची पत्रिका आहे असं म्हटलं जातं किंवा काही जीवनातले राहिलेला आदर्श तो भोगण्यासाठी जन्म झालेला असतो. तर तशीच ही सीतामाईची पत्रिका असं म्हटलं तरी चालेल. या पत्रिकेचा एकंदर अभ्यास करता दशमेश मंगळ हा मेष राशीचा आणि तो पंचमेश देखील आहे बघा. इथे पंचमेश मंगळ आहे, उच्च आहे, तरी देखील त्यांना प्रेमामध्ये किंवा काही गोष्टी मिळाल्या नाहीत. तर त्यावर गुरुची दृष्टी होती. गुरुची दृष्टी आहे या मंगळावर. त्यामुळे जनक राजाची अतिशय लाडकी कन्या जानकी अशी समजली जाते. अतिशय अभिमानी व्यक्तिमत्व. सिंहचंद्र सप्तमात अ, शनी म्हणून आहे म्हणून शनी हा पती काळा सावळा आहे. त्याचबरोबर चंद्र सिंह राशीचा आहे. त्यामुळे राणी प्रभू श्रीरामांची राणी, महाराणी असं देखील या सीता माताला म्हटलं तरी चालेल. या शुक्रावर शनी मंगळाची आणि राहूची पण दृष्टी आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये बघा ज्या वेळेला राहू आणि केतू येतात, तर ते आलेत त्यावेळेला त्यांनी अवतारी पुरुषांना देखील त्रास दिलेले आहेत. मग असाच त्रास शुक्रावर या शनी मंगळवर राहूची दृष्टी असल्यामुळे वैवाहिक जीवनात सॉरी म्हणावे तसे लाभ त्यांना मिळाले नाहीत. आणि गुरु चंद्र हा नवपंचम योग देखील आहे. त्यामुळं अनंत काळ कीर्ती, न संपणारी कीर्ती ही त्यांना मिळालेली आहे. पंचमेश हा मंगळ आहे, मेष राशीचा आहे आणि त्यावर गुरुची दृष्टी आहे. आणि अष्टमेश त्याच्या व्ययामध्ये आहे. त्यामुळे आयुर्मर्यादा ही मध्यम स्वरूपाची सीतामातेची आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे मध्यम आयुर्मर्यादा साधारण पूर्ण सर्व चांगलं झालं गोष्टी अ, सरळ सुरळीत झाल्या लंका दहनानंतर किंवा रावणाच्या पराभवानंतर. परंतु एका परिटाच्या बोलण्यातून सीतामाईच्या कॅरेक्टरवर संशय घेतला गेला आणि त्यांना परत वनवास सुरू झाला.
तर हे सर्व राहूच्या दृष्टीमुळे, शुक्रावर असणाऱ्या दृष्टीमुळे सर्व आपल्याला पाहायला मिळालं. रामांचे देखील पुनर्वसू नक्षत्र होते आणि सीतामाईचे हे पूर्वा नक्षत्र होते. त्यामुळे एकूण तर 26 गुण दोघांच्या पत्रिकेनुसार मिळतात. आणि प्रभू श्रीरामांच्या पत्रिकेमध्ये सप्तमात मंगळ आहे, सीतामाईच्या पत्रिकेमध्ये शनी आहे. त्यामुळं जोडीदार दीर्घायू रामाच्या पत्रिकेत मात्र सप्तमात मंगळ असल्यामुळे मध्यम वयामध्ये पत्नी सुख मिळाले नाही किंवा पत्नी गेली. आणि एकंदरीत ह्या दोघांच्या पत्रिका ज्या वेळेला आपण ओव्हरलॅप करू ना, तर तिथे मंगळ आणि शनी आलेले आहेत बघा. मंगळ शनी काय ना, आपण दोघांना पापग्रह म्हणतो. काहीतरी हे वाटा आणतात आपल्या पूर्व कर्माला त्रास देण्यासाठी कोण येतात, हे सर्व शनी मंगळशीच आपण त्याचा संबंध जोडला जातो. तर त्यानंतर प्रभू श्रीरामांचा अत्यंत लाडका असा शिष्य समजला गेलेला तो म्हणजे कोण, तर हनुमंत. आज आपण त्यांचा जन्म साजरा करतो आणि हनुमान आपल्याला माहिती आहेत, तर ते जिवंत आहेत. तर त्यांचा चैत्र महिन्यामध्ये जन्म झालेला आहे, म्हणून आपण हा एक हिंदू सण म्हणून आपण साजरा करतो. हनुमानांकडे शक्ती होती, भक्ती होती आणि बुद्धीचे प्रतीक देखील ते होते, म्हणून आज त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि मारुती रायांची ही प्रती असलेली निष्ठा किंवा भक्ती समर्पित आहे. प्रभू श्रीराम आणि त्यांचा सेवक हनुमान यांच्या जन्माचा विचार त्यासाठी महत्वाचा आहे. तर दोघांमध्ये एवढे प्रेम का, एवढी भक्ती का? तर एका कहाणीनुसार राजा दशरथांनी प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी जो यज्ञ केला संतती प्राप्तीसाठी, आणि त्यावेळेला त्यांना पायस दान म्हणून प्रसाद जो मिळाला, तर ते कौसल्येला एक वाटा मिळाला. प्रत्येक पत्नींना त्यांनी एक एक वाटा दिला. तर कौसल्येला ज्या वेळेला प्रसाद दिला ना, तर ते ग्रहण करण्याच्या आधी एका घारीने तो प्रसाद ग्रहण केला आणि त्यातील काही कण माता अंजनी त्यावेळेला जेवत होती, तर तिच्या जेवणामध्ये पडले. त्यामुळं प्रभू श्रीरामांसारखाच पराक्रमी असा हनुमान जन्माला आला. आणि अप्रत्यक्ष तसं काही कुठे लिहिलेलं नाहीये, परंतु हनुमान हा त्यांचा भाऊ समानच आहे. कारण त्या प्रसादाच्या ह्याच्यानंतरच ग्रहण केल्यानंतरच हनुमानांचा जन्म झालेला आहे. म्हणूनच हनुमानांना रुद्रावतार असं देखील म्हणतो. तर बरेच वर्ष माता अंजनीने शंकरासारखा पुत्र जन्माला यावा यासाठी तपश्चर्या केली होती आणि त्यांचाच आशीर्वाद म्हणून हे प्रभू हनुमान हे जन्माला आलेले आहेत. दिव्य पराक्रमी बलवान असा पुत्र निर्माण झालेला आहे. तर जन्मताच सूर्याला गिळंकृत करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले होते आणि प्रत्यक्ष पवनपुत्र असल्यामुळे हनुमान हे वायूच्या गतीने सर्वांना मंत्रमुग्ध करत होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर पूर्ण अष्टसिद्धी आपल्या तपश्चर्यांनी त्यांनी प्राप्त केली होती. तर ही अष्टसिद्धी काही 2-4 लोकांनाच मिळालेली आहे. त्यामध्ये एक नाव म्हणजे प्रत्यक्ष हनुमंताचे नाव हे आहे. लंका दहनाच्या वेळी त्यांनी केलेला पराक्रम आपल्याला सर्वांना माहिती आहे. प्रत्यक्ष शनी महाराजांना देखील त्यांनी जखडून ठेवले होते काही कालावधीसाठी. हे सर्व माहिती आहे आपल्याला. तर ही हनुमानांची पत्रिका पण वाचनात आली, तर ती देखील तुमच्या समोर मांडते. हनुमानांची पत्रिका पाहता चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला त्यांचा जन्म झालेला आहे. मंगळवार होता, चित्रा नक्षत्र होते आणि मेष लग्नावर त्यांचा जन्म झालेला आहे. आणि शास्त्र सांगते हनुमंतांना भगवान शिव यांचे 11वे रुद्रावतार असे समजले जाते. आणि महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अंजनेय पर्वतावर, तर काही इथे पण मतभिन्नता आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अंजनेय पर्वतावर, किंवा दुसरा ग्रुप म्हणतो की कर्नाटकातील हंपीमध्ये अंजनेयाद्री जो पर्वत आहे, तर तिथे यांचा जन्म झाला आहे. त्यामुळे काही मतभेद त्यांच्या जन्मस्थानाबाबत देखील आहेत. तर हनुमंतांची भक्ती म्हणजे आपल्या स्वतःचे अस्तित्व विसरून प्रभू रामांची केलेली सेवा किंवा भक्ती, त्यांच्या भक्तीमध्ये एवढी निष्ठा, धैर्य आणि समर्पण हे महत्वाचे गुण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच आपण संकटमोचन हनुमान असे म्हणतो.
तर जीवनातील सर्व प्रकारचे विघ्न दूर करण्याची जी ताकद आहे ना, ती प्रत्यक्ष हनुमान यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास, शारीरिक बळ, मानसिक बळ वाढवण्यासाठी आपण प्रत्येक जण हनुमानाची उपासना करतोच. आपण एक ज्योतिषी म्हणून हनुमंताची उपासना देखील द्यावी. ज्यावेळेला भीती किंवा नकारात्मक विचार येतात मनामध्ये, तर तिथे हनुमंताची उपासना केली असता ते जीवनामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात. त्यानंतर यशाकडे जाण्याचा मार्ग आहे. तर तो हनुमंताच्या भक्तीने किंवा उपासनेने आपल्याला मिळते. कारण काय तर हनुमंत म्हणजे प्रत्यक्ष भक्ती आणि शक्तीचे सर्वोच्च प्रतीक असे देखील म्हटले गेलेले आहे. तर प्रभू श्रीरामांचा विचार करता रामरक्षा, त्याचे वर्णन आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व हे सर्वांना माहितीच आहे. रामरक्षा हे एक असे कवच आहे जे बुध कौशिक ऋषींनी आपल्यापर्यंत पोहोचवले. तर ह्या रामरक्षा कशी लिहिली गेली त्याबाबत देखील एक मोठी गोष्ट आहे. तर भगवान शंकरांनी बुध कौशिक ऋषींना प्रसन्न होऊन ती शॉर्टमध्ये जी काही रामरक्षा आहे तर ती आपल्यापर्यंत पोहोचवली. तर मणिपूर चक्राचा विचार देखील या रामरक्षेचा विचार केल्यावर आपण करायला पाहिजे. कारण या मणिपूर चक्रावर रम हे अक्षर आहे. तर ह्या अक्षराचा विचार आणि रामरक्षेचा विचार, सर्व रामरक्षेचे सार म्हणजे राम रामेति रमे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने हे आहे. आपल्याला पूर्ण रामरक्षा जर बोलायला जमत नसेल, तर हा श्लोक जरी तुम्ही म्हटला, तर निश्चितच तुम्हाला रामाचा आशीर्वाद किंवा जे काही आपलं मणिपूर चक्रावर त्याची सत्ता आहे, तर मणिपूर चक्र ॲक्टिव्ह व्हायला किंवा त्याचे दोष दूर व्हायला निश्चितच आपल्याला चांगले लाभ मिळतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार देखील बघा हे मणिपूर चक्र बुध या ग्रहाच्या अंमलाखाली येते. कारण निसर्ग कुंडलीमध्ये 6वे स्थान कोणाचे आहे तर ते कन्या राशीचे आहे आणि तिचा अंमल कोणावर असतो तर पोटावर असतो. त्यामुळे आपला जर बुध चांगला करायचा असेल, आपले बुध जर चांगला असेल, तर तुमचं पचन चांगलं राहणार आहे. पोटाचा त्रास असं म्हटलं जातं, की सर्व जे काही आहे चांगले मार्ग पोटातून जातात. तर तुमचं जर पोट चांगलं असेल, पचन चांगलं असेल, तर तुम्हाला सर्व जग जिंकल्याची भावना देखील तुम्हाला मिळणार आहे. तर त्यानुसारच जर पचन चांगले असेल, तर झोप देखील व्यवस्थित होईल आणि झोप चांगली आहे म्हणजे तुमचा मेंदू देखील व्यवस्थित ॲक्टिव्ह राहणार आहे आणि बाकीच्या सर्व गोष्टी देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणून रामरक्षा स्तोत्र हे अक्षरशः कवच आहे. तर मणिपूर चक्राचा विचार करता रामरक्षा स्तोत्र प्रत्येकाने वाचायला हवा. नाहीच जमत तर राम रामेति मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हा मंत्र देखील तुम्ही जपू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा ग्रह बुद्धिमत्तेसाठी महत्वाचा आहे, हे आपल्याला माहितीच आहे. बुध कोण आहे? तर बुध हा वाणी जातीचा आहे. बोलणे, वाचा यावर या बुधाचा अंमल असतो. पत्रिकेतील बघा दुसरं स्थान वाचेचं आहे. तर त्यावर हा बुध अंमल करतो. तर त्या दुसरं स्थान धनाचं देखील आहे बघा. हा वाणी जातीचा आहे म्हणजे व्यवहार त्याला व्यवस्थित जमतो. तर तुमच्या पत्रिकेमध्ये बुध चांगला आहे ना, तर तुम्हाला सगळा व्यवहार चांगला करता येईल. पैसा वगैरे काही कमवता येईल व्यवस्थितपणे. जर बुध चांगला नाही, तर मात्र तुम्हाला साध्या बोलण्यामधनं देखील कोणावर प्रभाव पडणार नाही. तर त्याची म्हणजे काही छोटा फटाका असं बुधाचं वर्णन करता येतं. तर त्याचं शरीर लहान आहे आपल्याला माहिती आहे ग्रहांचा आकार माहिती आहे. तर बुध हा छोटा फटाका आणि बडा धमाका असा हा बुध ग्रह आहे. तर त्यासाठी इव्हन शिक्षणासाठी देखील बुध महत्वाचा आहे. आपल्या बोलण्याचा प्रभाव, आपली वाणी जर चांगली आहे, प्रभाव पडणारी, तर निश्चितच आपल्याला सर्व जग जिंकता येतं. तर त्यासाठी तुमच्या पत्रिकेमध्ये बुध चांगला पाहिजे. तर बुध हा शिक्षणासाठी पण महत्वाचा आहे. तर तुमची बुद्धिमत्ता हा बुध ग्रह दर्शवितो. तर त्यामुळे तुमचा बुध चांगला आहे, तुम्हाला शिक्षणात काही अडथळे येणार नाहीत. व्यवसायातील मिळणारे यश जे आहे, ते देखील बुधावरून समजते. बुद्धिमत्तेची जी काही महत्वाची कामे हा बुध ग्रह करतो. त्यामुळं प्रभू श्रीरामांची उपासना, बुधासाठी रामरक्षा स्तोत्र, त्याचबरोबर अ, विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्रनाम संस्कृतमध्ये आहे. रामरक्षा सोपी आहे. त्यामुळे जास्त करून लोक रामरक्षा करण्याचा कल हा जास्त दिसून येतो.
त्यासाठी बुध चांगला होण्यासाठी ही निश्चितच आपण उपासना करायला हवी. बरेच कोर्ट कचेऱ्यांचे विसाचे काम अडलेले राहतात. लोक विचारायला येतात, आमचं विसाचं काम होत नाहीये किंवा बँकेशी संबंधित काही अडथळे येत आहेत, कागदपत्रांशी संबंधित काही त्रास होतोय. तर त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे काय, तर रामरक्षा स्तोत्र, बुधाचे उपाय तुम्हाला सांगायचे आहेत. प्रभू श्रीरामांची उपासना, रामरक्षा स्तोत्र सांगायचं आहे तुम्हाला. तर तिथे तुमचा बुध चांगला झाला तर महत्वाचं काम, विसाचं काम तुम्हाला होणार आहे, कागदपत्रांचं काम होणार आहे, डॉक्युमेंटेशन जे काही हे सर्व बुधावर आहे. वाणीचा जो प्रभाव आहे, आपल्या बोलण्यातून प्रभावदारी बोलणे किंवा इतरांना छाप पाडणारे बोलणे, हे देखील बुधाच्याच अंमलाखाली आहे. तर तिथे तुमचा बुध चांगला झाला तर तुमचा फायदाच आहे. त्याचबरोबर हनुमान म्हणजे रुद्राचा 11वा अवतार. तर याची उपासना मी तुम्हाला सांगितले, की भीती नष्ट होण्यासाठी आपण करतोच. त्याचबरोबर जीवनात येणारे जी काही आकस्मिक संकटे आहेत, तर त्यासाठी शनीचा प्रत्ययी भाव, शनीची उपासना ही कठोर असते. आणि शनी माहिती आहे आपल्याला की रागीट देवता आहे आणि त्यासाठी एक सौम्य देवता म्हणून मारुतीची उपासना ही सांगतो. शनी ही उग्र देवता आहे. न्यायाचा देव तो आहे. पत्रिकेतील 8वं स्थान 12वं स्थान शनीचं आहे. त्यामुळे तुम्हाला न्यायाने जर वागत असेल तर शनी काही करणार नाही. पण तुम्ही जर थोडंफार वावगं वागलं, की मग तिथे तुम्हाला शनी उभारणार आहे आणि त्रास त्रास देणं म्हणण्यापेक्षा कर्माचा हिशोब ठेवणारा देव म्हणजे कोणतं शनिदेव आहे. त्यातल्या त्यात म्हणून उग्र देवता ही समजली जाते. आणि शनीबाबत काही रिस्ट्रिक्शन आहेत. तर स्त्रियांनी त्याची उपासना करायची नाही, असं थोडंसं मंदिरात पण स्त्रियांना जाऊ देत नाहीत. तर त्यातल्या त्यात मारुतीची उपासना ही सर्वसामान्यांना, सगळ्यांना करता येते. म्हणून मारुतीची उपासना जर केली, तर तुमचा शनी चांगला होईल. साडेसतीसाठी मनुष्य जीवनात 3 वेळा ही साडेसती येते. त्यामुळं कमीत कमी 3 वेळा प्रत्येकालाही येते आणि या साडेसतीला मनुष्य घाबरतो. का? तर तिथे शनी हा न्याय देणारा देवता आहे. तो धर्माचा भाऊ आहे. यमाचा भाऊ शनी आहे. यमधर्म असं त्याला म्हणतात. म्हणून प्रत्येक जण शनीची ज्या वेळेला साडेसती सुरू होते, तर त्यावेळेला प्रत्येक जण घाबरतो. तर त्यासाठी आपल्याला शनी मारुती उग्र देवता असल्यामुळे मारुतीची उपासना जर केली असेल, तर निश्चितच सर्व प्रकारच्या साडेसतीचा जो त्रास आहे, तर त्यातनं देखील चांगले आपल्याला लाभ मिळणार आहेत. त्याचबरोबर कोर्ट कचेऱ्या, न्याय यासाठी देखील शनीची उपासना म्हणजेच मारुतीची उपासना ही केली तर निश्चितच त्यातून चांगले लाभ मिळणार. तर हनुमान हे हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय आणि शक्तिशाली देवता समजली गेलेली आहे. त्याला बजरंगबली, मारुती, पवनपुत्र असे अनेक नाव आहेत. भगवान राम यांचे परमभक्त आहेत आणि त्यांच्या निस्वार्थ भक्तीचे उदाहरण आजही अ, आपण पाहतो. हनुमानांचा जन्म हा अंजनी माता आणि केशरी यांच्या पोटी झालेला आहे आणि पवनदेव यांच्या कृपेने त्यांना असामान्य शक्ती प्राप्त झाली. म्हणून आपण पवन पुत्र असे म्हणतो. तर त्यांच्या लीला बालपणापासूनच सुरू झालेल्या आहेत. त्यांच्या अद्भुत कथा ह्या प्रसिद्ध आहेत. जसे की सूर्याला फळ समजून त्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न अगदी बाल हनुमानाने केला होता. रामायणात देखील हनुमान यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. तर सीतेचा शोध घेणे, लंकेत जाऊन तिची भेट घेणे, रावणाच्या लंकेला आग लावणे, तसेच लक्ष्मणासाठी संजीवनी औषध आणणे या सर्व कार्यामुळे त्यांची पराक्रमशाली प्रतिमा स्पष्ट होते. असं म्हटलं जातं, की रावणाने शनीला सगळ्या नवग्रहांना बंदिस्त केलं होतं आणि शनींना त्यांनी डांबलं होतं तुरुंगामध्ये. तर ज्यावेळेला हनुमानांची एंट्री होते तिथे लंकेमध्ये आगमन होतं त्यांचं, तर त्यावेळेला शनी महाराजांना हनुमंतांनीच सोडलं होतं. त्यामुळं तेव्हापासून हनुमंतांनी शनी महाराजांनी हनुमंतांना आशीर्वाद दिलेला आहे, की ज्या वेळेला लोकांना साडेसती वगैरे त्रास होतील, तर त्यावेळेला तुझी उपासना केली असता माझी उपासना केल्याचं फळ हे त्यांना मिळणार आहे. तर हे सगळं सांगितलं होतं, ही गोष्ट आपल्यापैकी सर्वांना माहिती असेलच. म्हणूनच हनुमंत हे बलशाली नव्हते, तर नुसते बलशाली नव्हते, तर बुद्धिमान, विनम्र, अत्यंत निष्ठावान. त्यांचे जीवन आपल्याला सेवा, समर्पण आणि धैर्य यांचे धडे देताना दिसते. तर हनुमान जयंतीचा उत्सव भारतभर सगळीकडे केला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रात केला जातो चैत्र पौर्णिमेला.
प्रत्येक बघा इथे पत्रिकेचा आपण अभ्यास केलेला आहे, तर यांचा जन्म बघा कधी झालेला आहे. जे जे काही अवतारी पुरुष आहेत ना, तर त्यांचा जन्म सुषुम्ना नाडी चालू होते साधारण 6, 9, 12, 3 ही जी काही वेळ आहे ना, तर त्यावेळेला सुषुम्ना नाडी सुरू होते असं म्हटलं जातं आणि त्या सुषुम्ना नाडीवरच त्यांचा जन्म सुरू असतानाच ह्या अवतारी पुरुषांचा जन्म हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुपारी 12 वाजता रामांचा जन्म, सकाळी 6 वाजता हनुमान यांचा जन्म, इव्हन दत्ताचा जन्म देखील बघा अवतारी पुरुष दत्ताचा जन्म देखील दुपारी 12 वाजता हे आपण अ, आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या दिवशी भक्त मंदिरात जाऊन पूजा करतात. हनुमान चालीसा, सुंदरकांड याचं पठण करतात. त्यानंतर उपवास, दानधर्म, भजन, कीर्तन यांना विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी पालखी सोहळे, धार्मिक कार्यक्रम हे होतातच आपल्याला माहिती आहे. ज्योतिषशास्त्रानुच्या दृष्टीने हनुमंत यांची विशेष उपासना आहे आणि त्याचा संबंध शनिग्रहांशी आहे हे मी तुम्हाला सांगितलं. तर ज्यावेळेला शनिदेव रावणाच्या कैदेत होते, तर हनुमंतांनीच त्यांची सुटका केली. त्यामुळे शनिदेवानी हनुमंतांना वचन दिले, की जे काही भक्त आहेत तुमचे, तर त्यांना मी कधीच त्रास देणार नाही. म्हणून शनी दोष, साडेसती, शनी महादशा ज्या वेळेला असते, तर त्या वेळेला त्या व्यक्तींनी निश्चितच हनुमंताची उपासना केली, तर चांगले लाभ मिळतात. आपल्याला साडेसती सदृश्य त्रास हे होणार नाहीत. हनुमान हे मंगळ ग्रहाचे प्रतिनिधी देखील समजलं गेलेलं आहे. का? तर बघा मंगळवारी हनुमंताची पूजा पण आपण करतो. मंगळ म्हणजे काय आहे? तर ऊर्जा आहे, धैर्य आहे, शौर्य आहे, पराक्रम आहे, महत्वाकांक्षा आहे आणि शनी हा कर्म, शिस्त, परीक्षा यांचा ग्रह आहे. त्यामुळे जेव्हा मंगळाची ऊर्जा आणि शनीची शिस्त ही एकमेकांना भेटते किंवा त्याच वेळेला हे दोन्ही ग्रहांची ऊर्जा आणि शिस्त एकमेकांना संतुलित करताना दिसतात. तर त्याच वेळेला व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होताना दिसते. तर म्हणून आपण शनिवारी मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेणे, तिळाचे तेल अर्पण करणे, हनुमान चालीसा पठण या सगळ्या गोष्टी करतोच. त्याचबरोबर मंगळवारी देखील या गोष्टी आपण जर केल्या, तर निश्चितच तुमच्या या मंगळाच्या ऊर्जेला मंगळाची ऊर्जा अफाट आहे, तर त्यावर कुठेतरी बंधन लागणं महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेला ऊर्जा कामाला येते असं नाही, तर त्याला बंधन असणं महत्वाचं आहे. तर म्हणून मंगळवारी जर हनुमंताची उपासना केली, तर तुमचं मंगळ चांगली फळे द्यायला लागतो. म्हणून मंगळवारी त्याचबरोबर शनिवारी ही मारुतीची उपासना ही करायला पाहिजे. तर हनुमंत हे केवळ देव नसून शक्ती, भक्ती, सेवाभाव याचे प्रतीक आहे आणि जीवनातून आपल्याला निष्ठा, धैर्य, कर्तव्यपरायणता ही त्यामुळे शिकायला मिळते. आणि त्यांचं ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्व हे अधोरेखित केलेलं असं आहे. शनी ग्रहाच्या प्रभावातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण हनुमंताची उपासना करतो. आध्यात्मिक आणि ज्योतिष अशा दोन्ही दृष्टिकोनातून ही उपासना उपयुक्त समजली जाते. तर साधारण चैत्र शुद्ध पौर्णिमेचा दिवसच का निवडला गेला त्यांच्या जन्मासाठी? सूर्योदयाची वेळ घेतली. तर चित्तवृत्ती निरोध करून योग साधनेने या गोष्टी आपल्याला हनुमंताचा विचार करता पाहायला मिळतात. म्हणून त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास करता त्यांचा जन्म कुंडलीमध्ये सप्तमात तूळ राशीत तुळेचा शनी होता बघा चंद्राबरोबर. तर ही पत्रिका देखील बऱ्याच ठिकाणी एका ठिकाणी मिळाली म्हणून मी तुमच्या समोर ती शेअर केलेली आहे. तर असं स्पेसिफिक ही कुठे मिळत नाहीये पत्रिका. तर फक्त त्या तिथीनुसार काही गोष्टी मांडलेल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर रवी, बुध लग्नस्थानी आणि मेष लग्न, तुळा राशी अशी त्यांची पत्रिका होती हनुमंताची. लग्नस्थानी रवी आणि बुध आहेत. गुरु कर्केचा आहे. तुळा राशी आहे आणि मेष लग्न. तर रवी उच्च आहे आणि बुधाबरोबर आहे. म्हणजे त्यांची जी काही अप्रतिम बुद्धिमत्ता ही आपल्याला माहिती आहे. गुरु कर्केचा आहे त्यांचा देखील चतुर्थ स्थानी, मंगळ मकरेचा, दशम स्थानी राहू आहे. त्याचबरोबर राहू हा 6व्या स्थानी आहे. षष्ठ स्थानी हा राहू आहे. त्यामुळे सर्व विरोधकांवर म्हणजे शत्रूवर त्यांना मात करता आली. आणि शुक्र देखील मीन राशीचा, परंतु मीन राशीचा उच्चीचा शुक्र आहे. परंतु तो केतू बरोबर आहे आणि 12व्या स्थानी आहे. त्यामुळे त्यांचं वैवाहिक जीवन आपल्याला माहिती आहे.
शुक्र ज्या ज्या वेळेला केतू बरोबर आलेला आणि त्यातल्या त्यात 12व्या स्थानी, तर तिथे मोक्षाची ही पत्रिका आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजूनपर्यंत हनुमंत हे जिवंत आहेत. तर 12व्या स्थानी हे मोक्षस्थान आहे आणि शुक्र केतूचा हा जो योग आहे ना, तर तो आध्यात्मिक दृष्ट्या सर्व अष्टसिद्धी ज्या काही प्राप्त करता आल्या, तर त्या या सगळ्या शुक्र केतू, मीनेचा शुक्र आणि केतू ह्याच्यामुळं आपल्याला पाहायला मिळाले. तर सप्तमातील शनी तुळेचा शनी आहे आणि चतुर्थेश चंद्रयुक्त, पंचमेश रविदृष्ट. त्यामुळे यौगिक क्रियेतून मनोनिग्रह, ब्रह्मचर्य यातून त्यांना चिरंजीवीत्व प्राप्त झालेलं आहे. असं हे हनुमानांचं पंचक्रोशात सर्वोच्च असं म्हटलं गेलेलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. हनुमान यांचे व्यक्तिमत्व पंचक्रोशात प्रसिद्ध आहे. एक अद्वितीय, प्रेरणादायी आणि सर्वांग सुंदर आदर्श म्हणून आपल्या समोर हनुमान यांचे व्यक्तिमत्व समजले जातात. तर शरीर, प्राण, मन, बुद्धी, आत्मभान या सर्व स्तरावर परिपूर्ण असं संतुलन साधणारं व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर ते हनुमंतांचं व्यक्तिमत्व समजले गेलेलं आहे. तर इथे अन्नमय कोश वेगवेगळ्या कोशांशी देखील हनुमंताचा स्वभाव गुणधर्म कोइन्साइड केलेला आहे. म्हणजे त्यांचे योग जुळवलेले आहेत. तर ते कसं ते पाहूया. अन्नमय कोशाच्या द्वारे हनुमान जेव्हा सुदृढ, सबल, कार्यक्षम शरीराची मूर्ती रामायणामध्ये त्यांना शारीरिक सामर्थ्य आपण पाहतो. असंख्य प्रसंग आपल्याला दिसून आले. अशोक वाटिकेमध्ये राक्षसांचा पराभव, लंकेमध्ये एका उडीत समुद्र ओलांडणे आणि लक्ष्मणाच्या प्राणरक्षणासाठी द्रोणागिरी पर्वत देखील उचलून आणणे ही त्यांच्या देहबळाची सर्वोच्च उदाहरणे आहेत. म्हणून व्यायाम शाळेमध्ये महाबली हनुमानाची उपासना केली जाते आणि समर्थ रामदास यांनी देखील बालोपवासनेसाठीच हनुमंताची निवड केली होती. यावरूनच अन्नमय कोश विकास म्हणजेच शरीर सामर्थ्य, सहनशक्ती आणि कार्यक्षमता असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यांचे मूर्तिमंत उदाहरण किंवा या अन्नमय कोशावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. त्यानंतरच त्यांना शरीर सामर्थ्य, सहनशक्ती आणि उच्च प्रतीची कार्यक्षमता मिळालेली आहे. असं मूर्तिमंत उदाहरण एकमेव म्हणण्यापेक्षा दुसरं उदाहरण भीमाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. हे हनुमंताचं एक उदाहरण आहे. दुसरं प्राणमय कोश या स्तरावर देखील प्राणमय कोश म्हणजे काय, तर ऊर्जा, चपळता आणि गतिमानशीलतेचं जिवंत प्रतीक असं प्राणमय कोश असं म्हटलं गेलेलं आहे. त्यावर आधारित प्राणमय कोश असतं. चपलांग पाहता मोठे, महाविद्युलते परी या वर्णनाप्रमाणे वेगाची तुलना ही तुलना विजेशी केलेली आहे. आणि म्हणूनच मनोजवम मारुततुल्य वेगम या स्तोत्रामधील वर्णन आपल्याला या गतीला मन आणि वायूशी तुलना नाही कधीच करता येत. मन देखील वायूप्रमाणे इकडे तिकडे पळतं, ते कधी स्थिर राहत नाही. वायूला आपण पकडू शकतो का, तर नाही. ह्या गोष्टी समुद्र ओलांडताना सुरसा आणि सिंहिका या अडथळ्यांची शर्यत त्यांनी हनुमंतांनी चपळतेने पार केली. द्रोणागिरी पर्वत आणून पुन्हा जागच्या जागी नेऊन ठेवणे आणि त्यातून त्यांचा वेग, सातत्य, प्राणशक्ती याचा अद्भुत संतुलन हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि युद्धात ते सदैव जागरूक, उत्साही आणि सतेज राहिले. योग्य वेळी योग्य ऊर्जा वापरणे म्हणजे प्राणमय कोशाची खरी ओळख आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्राणमय कोशावर देखील मात देता येते, हे हनुमंतांच्या या व्यक्तिमत्वावरून आपल्याला समजतं. प्राणमय कोशाला ज्या वेळेला जिंकता येतं, तर तिथे आपल्याला प्रचंड चपळता, ऊर्जा हे आपल्याला मिळताना दिसते. आणि हे सर्व प्राणमय कोशावर विजय हनुमंतांनी मिळवलेला आहे. त्यानंतर मनोमय कोश. मनोमय कोश म्हणजे बघा, मन कसं चंचल असतं, संवेदनाशील असतं, करुणामय असतं, प्रेमळ असतं. तर मनोमय कोशावर देखील हनुमंतांनी विजय मिळवलेला आहे. तर याचं उदाहरण म्हणजे कसं, तर अशोक वाटिकेमध्ये माता सीता ज्या वेळेला होती, तर तिथे उभे राहताना त्यांनी आपल्याला गोष्टींमध्ये पाहिलेलं आहे. कधी त्यांनी डोळ्यात डोळे घालून बघितलेलं नाही, तर नुसतं चरणकमलाला सीता मातेच्या ते बघत राहत होते.
त्यावरून त्यांची नम्रता, संयमीपणा आणि विश्वासार्ह वर्तन हे सगळं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांच्या संवाद देखील कसे ते प्रेमळ संवाद, त्यातून आदर, कोमलता आणि सहानुभूती ही स्पष्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातूनच आपली त्यांची रामावर असलेली भक्ती, अखंड भक्ती, अहंकाराचा त्याग किंवा अहंकाराचा अभाव आणि बिभीषणाच्या देखील मनातील शरणागती ओळखण्याची क्षमता ही देखील अ, निर्मळ संवेदनाशील स्थिती परंतु स्थिर मन असं हे त्यांचं मनोमय कोशावर त्यांनी विजय मिळवलेला होता. आणि या मनोमय कोशावर ज्या वेळेला विजय मिळवता येतो, मन चंचल आहे, ते चपळ चंचल मन आहे, ते कधी कोणाला बांधून ठेवता येत नाही. परंतु इथे मनोमय कोशावर देखील विजय मिळवलेला आहे, त्याला बांधून ठेवलेला आहे. आपल्यामध्ये असणारी अत्यंत संवेदनाशीलता, करुणा आणि प्रेमळपणा आणि अहंकाराचा केलेला त्याग हे मनोमय कोश त्यांचं मनोमय कोशाचं प्रगटीकरण किंवा त्याच्यावर विजय मिळवणं याचं हे प्रतीक समजलं गेलं असं म्हणता येईल. त्यानंतर विज्ञानमय कोश पण आहे. विज्ञानमय कोश म्हणजे काय? याच्यावर देखील हनुमंतांनी विजय मिळवलेला आहे. तर विज्ञानमय कोश काय आहे? तर बुद्धिमत्तां वरिष्ठम असं आपण हनुमानांना म्हणतो. तर लंकेत प्रवेश करताना सूक्ष्म रूप धारण केल्यानंतर सीतेला विश्वास देण्यासाठी तिला विश्वास नव्हता, कारण सगळं अ, लंका ही राक्षसांनी भरलेली होती. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा असा सीतेचा असा डाऊट होता मनामध्ये. तर त्यावेळेला सीतेवरचा विश्वास संपादन करण्यासाठी रामाची मुद्रिका त्यांनी दाखवली. रावणासमोर निर्भय पण युक्तिपूर्ण भाषण केले. हे त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचं उदाहरण असं म्हटलं जातं. आणि सुग्रीव आणि राम यांची भेट घडवून आणली. भरताला देखील रामांच्या आगमनाची वार्ता देऊन अनर्थ टाळला. आणि या घटनांमधून त्यांच्यामध्ये असणारी निर्णय क्षमता, संवाद कौशल्य, बुद्धिमत्ता, चातुर्य आणि रणनीतीचे दर्शन आपल्याला घडते. आणि हे कधी घडते, की ज्या वेळेला तुमचा तो विज्ञानमय कोश आहे ना, तर हा प्रत्येकाचा जागृत होत नाही. प्रत्यक्ष हनुमंतांचा तो झालेला होता. तर त्यांनी निर्णय क्षमता, संवाद कौशल्य, बुद्धिमत्ता, चातुर्य, रणनीती, दर्शन हे सर्व याचे उदाहरण म्हणजे विज्ञानमय कोश त्यांचा जागृत झालेला. आणि श्रीरामांचे दूत म्हणूनच त्यांनी ही जी काही भूमिका बजावली आहे, तर हे परिपूर्ण उदाहरण आहे. त्यांचा विज्ञानमय कोश हा जागृत झाला होता. आणि शेवटी आनंदमय कोश. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे सर्व कोश असतात. प्रत्येकाची जी बॉडी असते, तर त्यामध्ये वेगवेगळे कोश आपल्याला पाहायला मिळतात. आपली ऑरा आहे, त्या ऑरेमध्ये हे सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या कोशापर्यंत जाणं कोणाला अजूनपर्यंत जमलेलं नाही. प्रत्यक्ष हनुमंतांना त्या गोष्टी जमल्या आहेत. सर्वात शेवटचा म्हणजे आनंदमय कोश. हनुमंताचे आत्मभान आणि परमानंद ज्या वेळेला आनंदमय कोश कधी जागृत होतो, की ज्या वेळेला परमानंद होतो, आनंद होतो आणि स्वतःचे भान विसरून जातो. आत्मभान जे आहे ते सगळं विसरून जातो मनुष्य. त्याच वेळेला हा आनंदमय कोश जागृत होतो. राम काजे किने बिनू मोही कहा विश्राम या भावनेतून त्यांचा कर्मयोग प्रगट होतो आणि स्वतःला रामाचा दास असे ते मानतात. परंतु तत्वतः राम आणि मी एकच आहे, असे अद्वैत ज्ञानापर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्यांचा आनंदमय कोश तिथे स्वतःचे आत्मभान विसरून गेलेले आहेत. मी म्हणजे कोण? एक व्यक्ती किंवा एक काहीच नाहीये. तर तसा परमानंद त्यांना झालेला आहे. तर ह्या आनंदमय कोश जागृत झाल्याचं हे लक्षण आहे. देहबुद्ध्या त्वत्वात् सोहम जीवबुद्ध्या त्वदंशका आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती या भावनेतून आत्मज्ञान प्रगट होते. रामाशी एकरूप झालेल्या अनुभूतीतूनच त्यांना नित्य अखंड आनंद प्राप्त झालेला आहे. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सेवाभावी वृत्तीने त्यांनी हे कार्य केलेलं आहे. आणि हे सर्व कोश त्यांचे जागृत झालेले आहेत आणि हेच दर्शवितं की सर्व आनंदमय कोशांची सर्वोच्च अवस्था ही आहे. अशा प्रकारे हनुमंत म्हणजे सर्व कोशांचे संपूर्ण आणि संतुलित
विकास असणारे हनुमंत हे आपल्या समोर पाहायला मिळतात. शरीराने बलवान, प्राणाने ऊर्जावान, मनाने निर्मळ, बुद्धीने प्रखर आणि वृत्तीने आनंद स्वरूप म्हणून हनुमान हे केवळ एक पौराणिक व्यक्तिमत्व नाही, तर संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाची जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष हनुमान आहेत आणि त्यांचं अनुकरण करणे हे म्हणजेच सर्वोच्च मानक असं ठरलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर अशी रामाची भक्ती, रामाचा जो आदर्श शिष्य आहे, या हनुमानाची भक्ती आणि रामाची जी आदर्श पत्नी अ, सीता सीता माता, तर यांच्या पत्रिकेचा अभ्यास आणि एक वेगळा विचार सर्व कोशांना जागृत केल्याचा तर तुम्ही तुमच्या पुढे मांडलेला आहे, तर तुम्हाला आवडला असेलच. तर सर्वांना मी धन्यवाद देते आणि माझं संपलं असं जाहीर करते. नमस्कार. आज सूत्राविताईंनी एक वेगळ्या विषयावर पूर्णतः वेगळा प्रभू रामचंद्रांची पत्रिका आणि पवनपुत्र हनुमान यांची पत्रिका सुद्धा सांगून त्याच्यावर अतिशय मार्मिकतेने व्याख्यान दिलेलं आहे. या पत्रिकेवर किंवा ह्या व्याख्यानावर काही कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर डायरेक्ट सूत्राविताईने प्रश्न विचारा. सूत्राविताई कुणाला काही प्रश्न नाही आहेत तर आज हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद द्विगुणित करण्याची शक्ती हनुमान पवनपुत्र हनुमान देव हीच त्या पवनपुत्राचरणी प्रार्थना करतो. आज भाग्योदय ज्योतिष आणि कुंडली मंथन यांच्या ग्रुपतर्फे एक वेगळा विषय घेऊन व्याख्यान झालेलं आहे. हे व्याख्यान अतिशय सुंदर झालेलं आहे, त्याबद्दल वादच नाहीये. अभ्यासपूर्ण व्याख्यान झालेलं आहे. त्याबद्दल मी सूत्राविताईंचे आभार व्यक्त करतो आणि असेच वेळोवेळी ग्रुपवर आपले ज्ञान आम्हाला सर्वांना द्यावं, ज्यामुळे आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल ही त्यांना विनंती करतो. नक्की सर, धन्यवाद. आज पवनपुत्र हनुमानच्या जयंतीनिमित्त व्याख्यान झालं. ते व्याख्यान सुंदरच झालेलं आहे, त्याबद्दल वादच नाही आहे. परंतु आता कुणाला प्रश्न नाही आहेत तर हा आज तुमच्या सर्वांच्या संमतीने मी हे मीटिंग संपली असे जाहीर करतो. सर्वांचे आभार, धन्यवाद. पुन्हा एकदा पुढच्या गुरुवारी वेगळा विषय, भन्नाट विषय घेऊन आपण भेटणार आहोत. चालेल सर. सर्वांचे आभार, धन्यवाद. धन्यवाद. योग वशिष्ठ असाच एक विषय घेऊन आणखीन परत एकदा येते. तर रामांना आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे, शेवटी त्यांना वैराग्य झाले, प्रत्यक्ष त्यांची पत्नी देखील सोडून गेली, तर ह्याचे सगळे वर्णन हे योग वशिष्ठ मध्ये आहे. तर तो विषय घेऊन मी परत एकदा तुमच्या समोर येणार आहे. वेगळा विषय आणि रामांना प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांना देखील वैराग्य प्राप्त झालं. माझ्या जन्माचा उद्देश काय होता, काय आहे, शेवटी एखाद्याच्या जन्माचा उद्देश काय आहे, हे सगळं विषय घेऊन मी परत पुढच्या वेळेला येणारच आहे. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना. लहान तोंडी मोठा घास घेतला. प्रभू श्रीरामांनीच मला प्रेरणा दिली, तर त्यामुळं आजचं झालं. सगळ्यांना धन्यवाद. उपस्थित सर्वांना मी धन्यवाद देते. ठीक आहे, सर्वांच्या संमतीने मग मीटिंग संपली असे देखील जाहीर करते.